प्रसादिक हिलर बोलतोय आणि आज आपण माझ्या चक्रांमध्ये अवरोध निर्माण झालाय हे मला कसं कळेल याबाबत आपण लक्षात काही गोष्टी घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतो की चक्रामध्ये ह्या ज्या अवरोधपणा निर्माण होतो तो पहिल्यांदा जाणणं महत्वाचं आहे. याबद्दल मी सविस्तर मागे अनेकदा आपल्याशी बोललेलो आहे. आणि मग आपण असं पाहतो की आपली जी ही ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी आपण संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतो का, आणि ही गोष्ट धरून मग आपण पुढे जाऊया की आपली ही ऊर्जा आहे त्याचं ट्युनिंग किंवा त्याच्याशी आपण एकरूप होणं जे आहे, लयबद्ध होणं जे आहे ते आपण साध्य करतो का. तर आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की एक चक्र हे एक रिसिव्हर्स म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ऊर्जा जी येते ती ऊर्जा आपण ग्रहण करतो अशा प्रकारे आपण पाहिलं पाहिजे. आणि मग हे जेव्हा आपण वारंवार करत असतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने आपल्या ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं आपण संतुलन खऱ्या अर्थाने साधत असतो. आणि हे करत असताना मग आपल्या लक्षात येतो की ज्यावेळेस त्याच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो किंवा अवरोध निर्माण होतो तर आपल्या लक्षात येतं की आपली जी सिम्फनी आहे, जी मेलडी आहे ती कमी कमी होत असते. त्याच्यामध्ये विघ्न यायला निर्माण होते, विसंगती निर्माण होत असते. आणि अशा प्रकारे ही जी ज्याला आपली जी लय आहे ती लय बिघडण्यासाठी लय बिघडते हे आपल्या ध्यानात येतं. आणि मग आपण लक्षात येतो की एक एक आपण चक्राकडे आपण जाऊया की ज्याला आपण म्हणतो की सर्वप्रथम ज्याला रूट चक्र म्हणूया किंवा ज्याला आपण म्हणतो की मूलाधार चक्र म्हणतो आपण किंवा ज्याला आपण म्हणतो की रूट चक्र म्हणतो आपण. तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये आपल्याला अस्थिरतेची चिन्ह लक्षात येऊ लागतात आणि आपल्या लक्षात येतं की आपण अस्थिर आहोत, असुरक्षित आहोत, अस्थिर आहोत. आणि हे लक्षण खूप महत्वाचे आहे कारण यामुळं आपल्याला लक्षात येतं की आपण जर ग्राउंडिंग नसेल तर आपल्याला अस्थिर आणि असुरक्षित वाटतं. आणि म्हणूनसाठी ग्राउंडिंग हा आपल्यासाठी एक गेम चेंजर देखील होऊ शकतो. आणि आपण जी मदर अर्थ आहे त्याशी आपल्याला ग्राउंडिंग करणं क्रमप्राप्त होतं हे यावरून लक्षात येतं. मग आपण पाहतो की जे त्याच्या पुढचं जे चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला आपण सायकल चक्र देखील आपण म्हणतो. आणि आपण ते अधिक सुस्पष्टपणे मागे आपण अधिक डिटेल्समध्ये आपण त्याचा अभ्यास देखील केलेला आहे. मग ह्या चक्रामध्ये काय होतं की जी सर्जनशीलता जी आहे ती आपल्याला त्याच्यावर आपले ते त्याच्यावर दाब दिला जातो, म्हणजेच एक अर्थाने आपण दमन करतो. मग ही जी सर्जनशीलता आहे त्याच्या जो प्रवाहामध्ये आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. एक प्रकारची आपल्या भावनावर आपण एक प्रकारे जबरदस्ती करत असतो किंवा आपण ती भावना नाहीच असं आपण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपले हे जे संतुलन जे आहे, जे संतुलनाचा आपण जो विचार आहे तो इथं होत नाही. मग त्याच्यानंतर आपण लक्षात घेतो की सोलर प्लेक्सस चक्र किंवा ज्याला आपण म्हणतो मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्रामध्ये हे पॉवर स्ट्रगल आहे. तर पॉवर स्ट्रगल मध्ये आपण काय होतं, याच्यामध्ये जी ऊर्जा असते किंवा जी शक्ती आहे त्याची आपण स्ट्रगल करत असतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की या सौर प्लेक्सस मध्ये किंवा ही जी ऊर्जा आहे याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की जी शक्तीचा जो संघर्ष आहे किंवा आत्मसन्मानाचा जो अभाव आहे तो आपल्याला निदर्शनास येतो. आणि सकारात्मक दृष्टी किंवा आत्मप्रेम याला आपण सक्षम करणं किंवा अधिक दृढ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग यापुढे आपण लक्षात येतो, आपण पुढे जाऊया की हृदय चक्र किंवा ज्याला हार्ट चक्र म्हणतो किंवा ज्याला आपण दुसऱ्या अर्थाने आपण असं म्हणूया की अनाहत चक्र. तर अनाहत चक्राच्या जेव्हा आपण विचार करतो की अनाहत चक्र ही एक अत्यंत महत्वपूर्ण चक्र आहे ज्याच्यामध्ये भावनिक गोंधळ आहे. तो भावनिक गोंधळ आपल्या निदर्शनास येतो आणि आपल्याला अशांत वाटतं. जे प्रेम जे आहे ते प्रेम आणि प्राप्त करण्यासाठी जो संघर्ष आहे तो संघर्ष हा असमतोलता दर्शवतो किंवा त्याच्यामध्ये असमतोलपणा आहे याची आपल्याला वारंवार प्रत्यय येत असतो. म्हणूनसाठी हे जे अनाहत चक्र आहे त्या उघडण्याची जी पद्धती आहे
आणि त्याचबरोबर आत्मकरुणा, आत्मप्रेम यावर लक्ष देणं किंवा लक्ष केंद्रित करणं हे नितांत आवश्यक आहे. आणि मग आपण त्याच्याही पुढे जातो की ज्याला आपण थोट चक्र म्हणतो किंवा ज्याला आपण विशुद्ध चक्र म्हणतो. तर यामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की संवाद, आपण जो संवाद करतो, सुसंवाद जो करतो त्याच्यामध्ये अडथळे निर्माण येतात. आणि मग आपल्या लक्षात असं देखील येतं की आपला जो प्रामाणिकपणा जो आहे तो आपल्याला अभिव्यक्त करता येत नाही. आणि जर अशा प्रकारे जर आपल्या ज्या गोष्टी आहेत किंवा अशा प्रकारे जर आपल्याला चिन्ह दिसली तर याचा अर्थ असा लक्षात येतो की आपल्याला आपले संप्रेषण आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण येतात. मग आपण पुढे जाऊया की ज्याला आपण म्हणतो की थर्ड आय किंवा अजनाचक्र, याच्याबद्दल जर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतो की आपली अंतर्दृष्टी कुठेतरी अस्पष्ट होते. आणि मग आपल्या लक्षात येतं की अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी किंवा अडचण निर्माण होतात किंवा असमतोलता निर्माण होते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यान आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण सजगता म्हणतो, ते साध्य करणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यानामध्ये आपण गोडी निर्माण करणं, ध्यानाचं आचरण करणं, ध्यानाचा सराव करणं ही एक मूलभूत गोष्ट आहे की जेणे आपण आपल्याला हे अडथळा आपल्याला पार करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकतं. आणि मग आपण पुढे जाऊया की ज्याला आपण म्हणतो की सहस्त्रार चक्र किंवा ज्याला आपण ग्राउंड चक्र आहे त्याकडे आपण पाहूया की त्याच्यामध्ये काय होते की जी धार्मिकता असते, आध्यात्मिकता असते किंवा धम्मजीवन असतं त्याच्यापासून आपण परावृत्त होतो. आणि म्हणूनसाठी आध्यात्मिकतेपासून स्वतःपासून परावृत्त होतो अशी जी भावना निर्माण होते हे आपल्यामध्ये लक्षण आहे की आपण आपल्या जे सहस्त्रार चक्र आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याची आपण सुसंवाद साधला पाहिजे. आणि आपल्या जे आंतरिक प्रेरणा आहे त्याचं आपण पोषण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या पोषण करण्यासाठी आपल्याला कोणत्या धार्मिक गोष्टींचं आचरण करणं गरजेचं आहे त्या गोष्टीकडे आपण करायला प्रयत्न केले पाहिजे. यामध्ये मी आपल्याला असं सुचवू इच्छितो की आपल्या चक्राचं ट्युनिंग करण्यासाठी आपण जे मी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या चक्राच्या प्रतिध्वनी आपणाला लक्षात येत आहेत, आपले जे विचार आहेत कोणत्या चक्रामध्ये आपल्या लक्षात येतात की ह्या चक्रामध्ये अवरोध निर्माण झालेला आहे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी आपण कोणती पावलं उचललेली आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकेन.